विद्यार्थी बांधवांनो, आज आपण इयत्ता 6वीतील सामान्य विज्ञान विषयाचा 5वा पाठ पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म हा पाठ अभ्यासणार आहोत. पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. थोडे आठवा पाहू. पाण्याच्या स्थायू, द्रव आणि वायू अवस्थांची नावे कोणकोणती आहेत ती. पाणी स्थायू अवस्थेमध्ये बर्फरूपात आढळतो. द्रव अवस्थेमध्ये ते पाणीच असते आणि वायू अवस्थेमध्ये पाण्याची वाफ होते. याचा अभ्यास आपण मागच्या इयत्तांमध्ये केलेला आहे. पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर. पदार्थांच्या अवस्था आणि अवस्थांतर. अवस्थांतर म्हणजे काय बाळांनो? तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतरित होण्याच्या क्रियेला, पदार्थाची अवस्था बदलण्याच्या क्रियेला अवस्थांतर असे म्हणतात. आता हे आपण बघूया. इथं एक छोटा प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग आपण लक्षात घेऊया. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा. एका वाटीमध्ये काय घ्यायचं आहे? मेणाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावर तापवायचे आहेत. मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो? वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती? तर मेणाची अवस्था स्थायू होती. हळूहळू जसं मेणाला उष्णता प्राप्त होते, ज्याप्रमाणे मेणाला उष्णता प्राप्त होते आणि तापमान वाढतं, त्याप्रमाणे मेण वितळते. त्याचे अवस्थांतर कशात झाले? तर द्रव अवस्थेमध्ये. आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात जर ठेवली तर काय होते? तर मेणाचं द्रवरूपात झालेलं रूपांतर पुन्हा स्थायू अवस्थेत होऊन मेण आपल्याला तयार झालेलं दिसतं. मेण आपल्याला तयार झालेलं दिसतं. हे स्थायूरूप मेण आपल्याला तिथं दिसत आहे. मग पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो, त्या क्रियेला काय म्हणतात? पदार्थाचे अवस्थांतर म्हणतात बाळांनो. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो, त्या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. पुढे जाऊया. आता बघा, स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबर गोळ्या, नवसागर या पदार्थापैकी कोणते पदार्थ तुम्ही थंडीमध्ये गोठलेले पाहिले आहेत का? तर बघा, खोबरेल तेल हे थंडीमध्ये गोठतं, तूप थंडीमध्ये गोठतं, हे आपण बघितलेलं आहे. कोणत्या पदार्थाचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? तर कापराचे, नवसागरचे वायूत रूपांतर होते. कोणत्या स्थायूंचे परस्पर वायूत रूपांतर होते? कापूरचे कापूर हे स्थायू रूपात असतं, ते वायू रूपात रूपांतरित होतं. डांबर गोळ्या स्थायू रूपात असतात, त्या वायू रूपात रूपांतरित होतात. यावरून आपल्याला काय समजतं की पदार्थाचे अवस्थांतर हे होत असते. पदार्थाला उष्णता प्राप्त झाली, पदार्थाला उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थाचे अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिली की पदार्थाची अवस्था बदलते आणि पदार्थातील उष्णता काढून घेतली की पदार्थाचे अवस्थांतर होते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. तुम्ही आजूबाजूला जर नजर टाकली बाळांनो, तर स्थायू अवस्थेतील पदार्थ दिसतील, द्रव अवस्थेतील पदार्थ दिसतील आणि वायू अवस्थेमध्ये देखील तुम्हाला वाफेचं जे आहे ते अनुभव आल्याशिवाय राहणार नाही किंवा वायू अवस्थेमध्ये असणारे पदार्थ. मग घरातील अगरबत्ती पेटवली की तुम्हाला सुगंध येतो की नाही? मग तो गंध म्हणजे काय आहे? वायू आहे. असे आता बघा, असे होऊन गेले. काय होऊन गेले? 19व्या शतकामध्ये जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांतर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात ते दाखवून दिले. काय दाखवले विलार्ड गिब्सने? की पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात. पदार्थांची वैशिष्ट्ये त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात, हे दाखवून देण्यात आलं. पुढे जाऊया बाळांनो. आता इथं काय मुद्दे दिलेले आहेत? स्थायू, द्रव आणि वायू असे 3 स्तंभ आपल्याला दिसत आहेत आणि ज्या आडव्या रोज आहेत त्यामध्ये उदाहरण, आकार आणि आकारमान दिलेलं आहे. आता स्थायू, लोखंडाचा तुकडा. आकार बघा, लोखंडाचा तुकडा हे स्थायू रूपात असतं की नाही? तर हो. आता याचा आकार आता स्थायूचे गुणधर्म दिलेले आहेत. स्वतःचा आकार असतो का स्थायूला? तर असतो. स्वतःचा आकार असतो. स्थायूंना कसे ठेवले तरी आकार कायम राहतो. आकारमान ठराविक आकारमान असते. स्थायूंना ठराविक आकारमान असते. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो. बघा,
साखर वाळू जर आपण सपाट पृष्ठभागावर ओतली तर त्याचा ढीग तयार होतो. द्रव, पाणी, स्पिरिट, तेल हे द्रव आहेत. स्वतःचा आकार नसतो का द्रवांना? तर नसतो. द्रवांना स्वतःचा आकार नसतो. भांड्याचा आकार घेतात. द्रव हे काय करतात? भांड्यात टाकलं की त्याप्रमाणे आपल्याला आकार त्या द्रवाचा दिसतो. ठराविक आकारमान असते. द्रवांना ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. द्रव हे भांड्यातील ठराविक जागा व्यापतात. सपाट पृष्ठभागावर ओतले तर पसरतात. द्रव हे सपाट पृष्ठभागावर जर ओतले तर ते पसरतात. उताराच्या दिशेने वाहतात. द्रव हे उताराच्या दिशेने वाहतात. वायू, हवा काय आहे? वायू आहे. वायूला स्वतःचा आकार नसतो. उपलब्ध असलेली सर्व जागा वायू व्यापतात. वायू हे उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतात. ठराविक आकारमान वायूंना नसतो. वायूंना ठराविक आकारमान नसते. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते. उष्णता आणि अवस्थांतर. बघा, आपण आता स्थायू, द्रव आणि वायू यांचे काय बघितलेले आहेत? गुणधर्म बघितले, उदाहरणे बघितली, हो की नाही? तर आता आपण पुढे जाऊया. उष्णता आणि अवस्थांतर. अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे, हे आपण शिकलो. उष्णता मिळाली की स्थायूचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होते. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात आणि द्रवाचे स्थायूत रूपांतर होते. बघा, आता इथं दिलेलं आहे, स्थायूला जर उष्णता दिली तर द्रवात रूपांतर होतं त्याचं. द्रवाला उष्णता दिली की वायूत रूपांतर होतं. आता वायूतून उष्णता काढून घेतली तर द्रवात रूपांतर होतं त्याचं, आणि द्रवातून उष्णता काढून घेतली की स्थायूत रूपांतर होतं. आता बघा, पुढे आपण जाणार आहोत तापमान व तापमापी यांचा अभ्यास तर करू. मात्र इथे एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, ते बघूया आपण आता. पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का? तर नाही. ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का? नाही. पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते. पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते. पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे कसे समजते? तर ते समजते बाळांनो तापमानानुसार. इथं आपण तापमान आणि तापमापी आता यांचा अभ्यास करणार आहोत. पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तापतो. पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो, परंतु अशा मोजमापामध्ये अचूकता नसते. म्हणजे बघा, मी जर पाण्यात बोट टाकलं आणि ते पाणी जर मला खूप गरम वाटलं तर ते दुसऱ्याला थोडं कमी गरम वाटेल किंवा जास्तही गरम वाटू शकतं की नाही? तसेच पदार्थ तापलेला असला तर हाताला चटका लागून इजा होऊ शकते. खूप उकळत्या पाण्यामध्ये जर आपण बोट घातलं तर आपल्याला इजा होईल. मग आपल्या शरीराची हानी होईल की नाही बाळांनो? मग अशा गरम पाण्यामध्ये हात घालायचा नाही. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. बघा, तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? तापमापी वापरतात. तापमापीने तापमान मोजतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात. आता बघा, तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारं एकक कोणतं? आता जर प्रश्न तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे बाळांनो त्याचं? अंश सेल्सिअस हे उत्तर आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. बाळांनो, सध्या डिजिटल जमाना आहे, डिजिटल युग आहे. मग साधी तापमापी वापरण्यात येईल का आता? जास्तीत जास्त करून डिजिटल तापमापी आता वापरली जाते. डिजिटल तापमापीचा वापर करून तापमान मोजतात. बघा, इथे डिजिटल तापमापी दिलेली आहे आणि ही पारंपरिक तापमापी आहे, याच्यामध्ये पारा आहे. बघा, प्रयोगशाळेतील एक तापमापी घ्या. त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा भरलेला असतो. हा पारा फुग्यावरील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल. पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले दिसेल. पाऱ्याच्या पातळी शेजारील संख्या जर आपण वाचली तर आपल्याला लक्षात येईल की फुग्याभोवतालच्या हवेचे तापमान आपल्याला लक्षात येईल. आता तापमापीचा फुगा पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने तापमापी धरली आणि पाण्याचे तापमान आपण नोंदवले. हीच कृती एका भांड्यात थोडे गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यात थोडे थंड पाणी किंवा बर्फ घेऊन जर केले तर दोन्ही तापमानाची नोंद आपल्याला करता येईल. आता दोन्ही तापमानाची नोंद जी आहे
ती जर आपण केली तर आपल्याला ते लक्षात येईल. बघा इथं ही तापमापी बर्फामध्ये बुडवलेली आहे. तापमापाची नोंद आपण तापमानाची नोंद आपण अशा रीतीने करू शकतो. तापमान आपल्याला अशा प्रकारे नोंदता येतं. आता इथे काही उदाहरणे दिली आहेत. उकळते पाणी, उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं? 100 अंश सेल्सिअस असतं. गोठणाऱ्या पाण्याचं तापमान किती असतं? 0 अंश सेल्सिअस असतं. आता हवा, हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवेचं तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. उन्हाळ्यामध्ये भर दुपारी हवेचं तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. फ्रीजमधील तापमान हे 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. फ्रीजरमधील तापमान -18 अंश सेल्सिअस म्हणजेच -18 अंश सेल्सिअसपेक्षा पण कमी असतं बरं का बाळांनो. शरीराचे तापमान सुमारे किती असते? 37 अंश सेल्सिअस असते. शरीराचे आपले सामान्यतः तापमान किती असते? 37 अंश सेल्सिअस असते. आता उत्कलन, पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. बघा पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू वाळते हे आपल्याला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसे जसे गरम होते तसे तसे त्याचे तापमान वाढते. बघा पाण्याला उष्णता दिली की पाण्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागांमधून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन म्हणतात. बघा शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठल्यानंतर पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन असे म्हणतात बाळांनो. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 अंश सेल्सिअस तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलनांक होय. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. बघा पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे काय होते बाळांनो? पुन्हा पाणी होते. या क्रियेला संगणन म्हणतात. संगणन म्हणजे काय बाळांनो? तर वाफेचे काय होणे? पाणी होणे. पाण्याची वाफ थंड होणे. ती एका तापमानाला पुन्हा त्याचं पाण्यात रूपांतर होतं त्या वाफेचं आणि या क्रियेला संगणन म्हणतात. वाफेचे संगणन हे 100 अंश सेल्सिअसलाच होते बरं का बाळांनो. म्हणजे पाण्याचा उत्कलनांक व संगणन बिंदू काय आहे? तर 1 आहे. उत्कलन बिंदू आणि संगणन बिंदू हे 1 आहे. म्हणजे बघा वाफ होण्याचा बिंदू आणि वाफेचे पाणी होण्याचा जो बिंदू आहे तो काय आहे? एकच आहे. 100 अंश सेल्सिअसलाही घडते. मात्र यातला सूक्ष्म फरक काय आहे की उत्कलनामध्ये पाणी द्रवातून वायूत रूपांतरित होते आणि संगणनामध्ये पाणी वायूतून द्रवात रूपांतरित होते. हा सूक्ष्म फरक आपल्याला लक्षात घ्यायला हवा. आता आपण पुढे जाऊया. एका चंचू पात्रामध्ये आपण थोडे पाणी घ्यायचे आहे. त्यात एक तापमापी ठेवायची आहे. आता चंचू पात्राला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्यायची आहे. पाण्याचा उत्कलन बिंदू किती तापमानास आहे याची आपल्याला नोंद करायची आहे. आता या पाण्यात थोडे मीठ किंवा साखर टाकून पुन्हा उत्कलन बिंदू कोणता आहे हे जर आपण पाहिले तर त्यावरून आपल्याला वेगळा निष्कर्ष लक्षात येईल. तो आपण पुढे पाहू. बघा गोठण, फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी. बघा उत्कलन बिंदू हा 100 अंश सेल्सिअसलाच असेल असं नाही, तर त्यामध्ये फरक झालेला दिसेल. हे आपल्याला निष्कर्षाप्रत आपण याच्या येऊ. तर गोठण बघूया आपण आता. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते म्हणजे त्याचे तापमान कमी कमी होते. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते म्हणजे त्याचे तापमान कमी कमी होते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो म्हणजेच ते गोठू लागते. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. बघा एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो म्हणजेच ते गोठू लागते. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. पदार्थाचे तापमान 0 अंश सेल्सिअसहून कमी होऊ शकते. उदाहरणार्थ फ्रीजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे -18 अंश सेल्सिअस असते. 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास ते -19 अंश सेल्सिअसमध्ये सांगतात. -19 अंश सेल्सिअसमध्ये म्हणजे -अंश सेल्सिअसमध्ये कधी सांगतात तापमान? तर 0 अंश सेल्सिअसपेक्षा जेव्हा ते कमी असते तेव्हा.
बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. याला विलयन म्हणतात. बघा, बर्फाला उष्णता मिळाली की मग त्याचं रूपांतर कशात होतं? द्रवात होतं, म्हणजे पाण्यात होतं. याला काय म्हणतात बाळांनो? याला विलयन असे म्हणतात. बर्फाचे विलयन 0 सेल्सिअसला होते, म्हणजे पाण्याचा गोठण बिंदू व विलय बिंदू हे एकच आहे. म्हणजे पाण्याचे बर्फ होणे आणि बर्फाचे पाणी होणे याचा जो बिंदू आहे तो एकच आहे. मात्र बर्फाचे पाणी होते त्याला विलय बिंदू म्हणतो आपण, आणि पाण्याचे बर्फ ज्यावेळेस होते त्याला आपण गोठण बिंदू म्हणतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संगणन बिंदूही असतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो, तोच त्याचा विलय बिंदूही असतो. बघा, इथे पदार्थाला उष्णता मिळत असताना स्थायूतून द्रवात रूपांतर, द्रवातून वायूत रूपांतर, आणि स्थायूतून द्रवात रूपांतर होणाऱ्याच्या म्हणजे होण्याची अवस्था जी त्याला विलयन आपण म्हणतोय. द्रवातून वायू अवस्थेत ज्यावेळेस पदार्थ रूपांतरित होतो त्यावेळेस त्याला उत्कलन म्हणतोय, आणि वायूतून द्रवात रूपांतरित होतं आहे त्याला संगणन, आणि द्रवातून स्थायूत रूपांतरित होण्याच्या क्रियेला गोठण असे आपण म्हणतो. संगणन बिंदू, गोठण बिंदू हा संबंधित पदार्थाचा एकच असतो. उत्कलन बिंदू आणि विलयन बिंदू उत्कलन बिंदू आणि संगणन बिंदू संबंधित पदार्थाचा एकच असतो, आणि विलयन बिंदू आणि गोठण बिंदू संबंधित पदार्थाचा समान असतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. वा गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो काय होतो? गरम होताना वितळतो. आता अवस्थांतराचे विविध उपयोग. पॅराफिन वॅक्स मेण वितळवून मेणबत्त्या बनवतात. गोठवलेली कार्बन डायऑक्साईड आईस्क्रीम तयार करताना व गोठवलेला कार्बन डायऑक्साईड आईस्क्रीम तयार करताना, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे आईस्क्रीम तयार करताना गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, त्याचप्रमाणे ते थंड ठेवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. बघा, द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो बाळांनो? रक्तपेशी व पशूंच्या रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. वाळू वितळवून त्याची काच बनवली जाते. वाळू वितळवून त्याची काय बनवतात? काच बनवतात. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जाते. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळवावे लागते. एका बशीत थोडी वाळू घ्या, त्यात काही आयोडीनचे खडे ठेवा. त्या बशीमध्ये थोडी वाळू घ्यायची आहे, आयोडीनचे खडे ठेवायचे आहेत. बशी बर्नरवर ठेवली आणि तिच्यावर एक काचेचे नरसाळे उघडे ठेवायचे आहे. त्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करायचे आहे. स्पिरिट दिवा किंवा बर्नर जो आहे तो पेटवा आणि आयोडीनला काही वेळ उष्णता द्या. उष्णता मिळाल्याने आयोडीनचे काय होते त्याचे निरीक्षण करायचे आहे. काय दिसते? बघा, प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रयोग केल्यावर दिसणारे आयोडीनचे कण. हे आयोडीनचे कण आपल्याला दिसत आहेत. आयोडीनचे कण जे आहेत आपल्याला कसे दिसत आहेत? ते आपल्याला वायू रूपामध्ये दिसत आहेत. त्याची वाफ झालेली दिसते आहे. उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायू रूप खडे वितळत नाही, तर त्यांचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीनचे स्थायू रूपातून थेट वायू रूपात रूपांतरण होते, त्याचे द्रवात रूपांतरण होत नाही. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायू रूपात काचेला चिटकून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायूरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत अवस्थांतर होते. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे याला संप्लवन असे म्हणतात. म्हणजे आपण जे बघितलं, सामान्यतः स्थायू रूपातून द्रवरूपातून वायू रूपात अशा प्रकारे पदार्थांचे अवस्थांतर होत असते. म्हणजे स्थायूला उष्णता दिली की त्याचे द्रवात रूपांतर, द्रवाला उष्णता दिली की त्याचे वायूत रूपांतर होते,
असे अवस्थांतर आपण सामान्यतः अभ्यासलेले आहे. मात्र आपण या प्रयोगामध्ये काय बघितलं की स्थायू अवस्थेत असलेल्या आयोडीनला ज्यावेळेस उष्णता देण्यात आली त्यावेळेस त्याचे द्रवात रूपांतर न होता वायूत रूपांतर झाले. या क्रियेला संप्लवन असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. आता कापराच्या वड्या असलेली डबी उघडली की लगेच कापराचा वास येतो. असे का होते? तर कापराचे संप्लवन होते. म्हणजेच कापूर या स्थायू अवस्थेत असते. स्थायू अवस्थेतून त्याचे द्रवात रूपांतर न होता वायूत रूपांतर होते, म्हणजे त्याचे संप्लवन होते. म्हणून आपल्याला कापराचा वास येतो. बघा पुढे जाऊया. हे तुम्ही कसे ओळखाल? पाण्याचा ग्लास प्लास्टिकचा, स्टीलचा की काचेचा? हे आता तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सळई लोखंडी की ॲल्युमिनियमची? खोलीचे दार लाकडी की काचेचे? पांढरी फूल मिठाची की खडूची? वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्ही त्या पदार्थाचे विविध गुणधर्म लक्षात घेतले. उदाहरणार्थ त्याची पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग, त्याच्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये विरघळणे इत्यादी. या गुणधर्मांच्या अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ ओळखता येतात व त्यांच्या गुणधर्मांप्रमाणे ते आपल्याला वापरता येतात. पदार्थांच्या गुणधर्मांची सविस्तर आपण आता माहिती घेणार आहोत बाळांनो. पदार्थाचे गुणधर्म आता हे आपण करून पाहूया. खडू, वीट, तुरटी, काच, राजगिऱ्याची वडी अशा काही पदार्थांवर पुरेसा दाब दिला असता काय होते? तर त्याचे लहान लहान तुकड्यामध्ये कणामध्ये रूपांतर होते. अशा पदार्थांना ठिसूळ पदार्थ म्हणतात. पदार्थांच्या या गुणधर्माला काय म्हणतात? तर ठिसूळपणा असे म्हणतात. बघा हे तुम्ही करून पहा. तुम्हाला पण लक्षात येईल की त्याच्यावर दाब दिल्यावर त्याचे तुकड्यात रूपांतर होते, कणात रूपांतर होते. एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा, चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. काय होईल? चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे घुसतो, पण लाकडाच्या तुकड्यात घुसणार नाही. तर पुठ्ठ्यात थोड्याफार प्रमाणामध्ये तो घुसेल. असे का झाले? एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या व दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर बघा तुम्हाला लक्षात येईल की यात जर आपण तुलना केली तर चिखल काय आहे? कठीण आहे का? नाही. लाकूड आणि पुठ्ठा यामध्ये लाकूड आपल्याला कठीण दिसतो आहे. तिन्हींची तुलना जर आपण केली तर एक रबर बँड ताणून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडून द्या. काय दिसून येते? रबर बँड व स्पंज मूळ स्थितीत आले. काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. या गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हणतात. म्हणजे रबर जर तुम्ही ताणलं आणि सोडून दिलं तर परत ते पूर्वस्थितीत येतं की नाही? तर हो. आणि मग याला काय म्हणतात? स्थितिस्थापकता असे म्हणतात. बघा इथं कठीणपणा दिलेला आहे, ठिसूळपणा दिलेला आहे, इथं काय दिलेलं? स्थितिस्थापकता दिलेली आहे. वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर पाणी, मध, डिंक यांचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी जर टाकला तर ते कशा रीतीने वाहतात? द्रव पदार्थ उतारावरून वाहतात. या गुणधर्माला प्रवाहिता म्हणतात. एखादा द्रव किती सहजपणे वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ठरते. बघा जर आपण पाणी टाकलं तर ते सहज वाहून जाईल. मध टाकलं तर सहज वाहणार का बाळांनो? नाही. गोंद टाकलं तर सहज वाहणार आहे का? नाही. मात्र पाणी टाकल्यानंतर ते सहज वाहतं आणि या वाहण्याच्या गुणधर्मालाच प्रवाहिता असे म्हणतात. समान आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोलले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते? अधिक भरते. लोखंडी ठोकळा अधिक वजनदार असतो, लाकडी ठोकळा त्या प्रमाणात तेवढा वजनदार नसतो. बघा मग समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्यांची घनता ठरते. हा फरक पदार्थांच्या घनता या गुणधर्मामुळे दिसतो. म्हणजे बघा लाकडाची घनता आणि लोखंडाची घनता यामध्ये फरक आहे. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड आणि कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. म्हणजे मग लाकडाची घनता जास्त की लोखंडाची घनता जास्त? सांगा पाहू. अगदी बरोबर. तर इथं दिलेलंच आहे की अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड. म्हणजे मग लोखंडाची घनता अधिक आणि लाकडाची घनता कमी. हे आपल्याला लक्षात येईल. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू,
साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करा. हीच कृती पाण्याऐवजी रॉकेल वापरून करा. काय दिसते? काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवात विरघळत नसेल तर तो स्थायू त्या द्रवात अविद्राव्य आहे असे म्हणतात. म्हणजे बघा, आपण जर का एखाद्या द्रवामध्ये एखादा स्थायू टाकला पदार्थ आणि तो विरघळला नाही तर काय म्हणणार आपण की संबंधित स्थायू त्या द्रवामध्ये अविद्राव्य आहे. उदाहरणार्थ मीठ पाण्यात विद्राव्य आहे पण रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे. मीठ जर पाण्यात टाकलं तर मीठ पाण्यात विरघळणार, रॉकेलमध्ये टाकलं तर विरघळणार का? नाही. म्हणजे मग मीठ रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे. पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेली अनेक प्रकारची पेये आपल्याला माहिती आहेत. पदार्थांच्या विरघळण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? विद्राव्यता म्हणतात. काय म्हटलेलं आहे? पदार्थांच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात. काचेतून जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आरपार दिसतं, म्हणजे कारची काच आहे, आपल्याला पलीकडची वस्तू दिसते की नाही? अर्थातच हो, आपल्याला पलीकडची वस्तू त्या काचमधून दिसते. म्हणून काच काय आहे? पारदर्शक आहे. पदार्थांच्या या गुणधर्माला पारदर्शकता म्हणतात. उदाहरणार्थ काच, काही प्रकारचे प्लॅस्टिक, स्वच्छ पाणी व हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. आता सांगा बघू, इथं काय दिलेलं आहे पाहू आपण आता. चित्र 5.14 म्हणजे 5.14 मध्ये दाखवलेल्या वस्तू कोणत्या पदार्थांच्या बनवल्या आहेत ते ओळखा. या पदार्थांच्या गटाला काय म्हणतात? धातू. बघा आता इथं 5.14 मध्ये धातू दिलेले आहेत. तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू म्हणतात. बघा, तांबे हे धातू आहे, सोने, लोह, ॲल्युमिनियम हे सर्व काय आहेत बाळांनो? धातू आहेत. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडतात, म्हणजे पृथ्वीच्या आत सापडतात. भू म्हणजे जमीन, जमिनीच्या गर्भामध्ये म्हणजे आतील भागामध्ये सापडतात. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. बघा, आपल्याला सोने जसे आहे सध्या तसे प्राप्त होते का? नाही. मग ते खनिज स्वरूपात म्हणजे खनिज जे असतात ते भूगर्भातून खणून काढतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि मग धातू प्राप्त होतं. दैनंदिन जीवनामध्ये धातूंचे महत्त्वाचे विविध उपयोग आहेत. धातूमध्ये काही समान गुणधर्म आढळतात, ते आता आपण बघणार आहोत. धातूंचे गुणधर्म. एका तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या, त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसते? हातोडीने त्यावर मारत राहिले की काही वेळानंतर तार चपटी होते. म्हणजेच काय होतं बाळांनो? त्याचा पत्रा तयार होतो. धातूंचे असेच ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला काय म्हणतात? या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात. म्हणजे धातूंना ठोकून त्यांचे पत्रे तयार होण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात. पुढे जाऊया, निरीक्षण करूया आणि चर्चा पण करूया. लोहाराच्या दुकानामध्ये गरम झालेले लोखंड ठोकून ठोकून बारीक केले जाते. त्याचे निरीक्षण जर आपण केले तर घनाने घाव घालून ते काय होते? लांब होते. लोखंडाची सळई सतत फिरवत तिच्यावर घनाने घाव घातल्याने ती लांब होते. ती खेचून काय? तार काढता येते. धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात. त्याला धातूंची तन्यता म्हणतात. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या तारा काढल्या जातात. म्हणजे धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. काय म्हणतात? तन्यता असे म्हणतात. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या तारा काढल्या जातात. तन्यता असा त्याचा गुणधर्म आहे. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे का असतात? तर प्लॅस्टिकची आणि लाकडाची विद्युत वाहकता काय असते? कमी असते किंवा ती विद्युत दुर्वाहक असतात. कुकरची मूठ प्लॅस्टिकची का असते? तर प्लॅस्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. धातूमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. म्हणजे धातूमधून वीज वाहते. वीज वाहण्याच्या या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो. म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. याला उष्णता वाहकता म्हणतात. म्हणजे धातूमधून उष्णता वाहण्याच्या गुणधर्माला उष्णता वाहकता असे म्हणतात. धातूंना विशिष्ट चकाकी असते. प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो, त्यावरून तो ओळखला जातो. बघा इथे उष्णता वाहकता याचं उदाहरण दिलेलं
आहे. तंबोरा, वीणा किंवा इतर वाद्यांची तार छेडा, घंटा वाजवा, स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा, लाकडी टेबल, दगडी फरशी यावर काठीने मारा. दोन्ही आवाजामधील तुम्हाला फरक लक्षात येईल. दोन्ही आवाजामध्ये फरक आहे. धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो, त्याला धातूंची नादमयता असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? धातूंची नादमयता म्हणतात. म्हणजे धातूंचा आवाज येतो त्याला धातूंची नादमयता असे म्हणतात. बघा, हे विविध धातूंचे आपल्याला उपयोग दिसत आहे. म्हणजे बघा, इथे कुऱ्हाड आहे, इथे हे तार आहे, इथे हे शेती उपयोगी उपकरण आहे, साधन आहे, आणि इथे हे दागिने दिसत आहे. आपल्याला धातूंचे विविध उपयोग आहेत. नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये उघड्या पडलेल्या वीजवाहक तारा अथवा धातू यांना हात लावू नका बरं, नाहीतर विजेचा धक्का बसतो आणि मृत्यूही ओढवू शकतो. आपण जीव देखील गमावू शकतो. म्हणून पावसाळ्यात उघड्या तारांना हात लावायचा नाही, दूर राहायचं त्या तारांपासून. घरामधील विजेच्या दिव्यांची अथवा विविध उपकरणांची बटणे आवश्यकता नसेल तेव्हा बंद ठेवा. उदाहरणार्थ, टी व्ही रिमोट कंट्रोलने बंद केला तरी मुख्य बटनसुद्धा बंद करा. त्यामुळे विजेचीही बचत होते व संभाव्य धोकेही टळतात. बघा, रिमोट कंट्रोलने काहीजण टी व्ही बंद करून टाकतात आणि मग जे मुख्य बटन आहे ते बंद नाही करत. जीवावर येतं का? असं करायचं नाही. मुख्य बटनसुद्धा बंद करायचं. आपल्याला मग वीज बिल कमी येईल ना, आपल्या बाबांचे पैसे वाचतील आणि मग संभाव्य धोके जे असतात तेही टाळले जातात. म्हणून रिमोट कंट्रोलने टी व्हीचं बटन बंद केल्यानंतर मुख्य बटनसुद्धा बंद करायचं आहे. करणार ना? अर्थातच तुम्ही हो असं म्हणाल. ठराविक काळानंतर घरातील वीज जोडणी घरातील मोठ्यांना तपासण्यास सांगा. बघा, ठराविक काळानंतर जी वीज जोडणी असते ती वीज जोडणी पहिल्यासारखी जी आहे राहत नाही. त्यामध्ये काही बिघाड झालेला असू शकतो किंवा काही तार सैल असू शकतात, काही तार उघड्या पडलेल्या असू शकतात. त्या आपल्याला काळानंतर चेक न करता काही विशिष्ट वेळेनंतर त्या चेक करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे एखादा धोका जर होणार असेल तर तो टाळला जाऊ शकतो. आता आपण काय शिकलो या पाठामध्ये? स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांच्या 3 अवस्था आहेत हे आपण शिकलो. पदार्थ किती गरम अथवा थंड आहे म्हणजेच पदार्थाचे तापमान तापमापीने मोजता येते. पदार्थाच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत असते. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्व हे पदार्थांचे विविध गुणधर्म आहेत. धातू हा पदार्थांचा एक वेगळा गट आहे. धातूंचे वर्धनीयता, तन्यता, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, नादमयता, तसेच विशिष्ट रंग व चकाकी असे गुणधर्म आहेत. हे आपण शिकलो. आता यामध्ये काय दिलेलं बघा, चौफेर. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, विज्ञान सतत बदलत आहे. आज लागलेला शोध कालांतराने त्यामध्ये अद्ययावतता आलेली असेल किंवा आज लागलेला शोध जो आहे तो पुढे जाऊन त्यामध्ये आणखी एखादा शोध लागलेला असेल. आपल्याला त्याबद्दल किती माहिती असतं? देश पातळीवर जागतिक स्तरावर संशोधनाचे कार्य चालते. हे जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांची माहिती आपल्याला असणे महत्त्वाचे आहे की नाही? तर हो, आपल्याला त्या बाबींची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून वर्तमानपत्रांना आपले मित्र बनवा. दररोज वर्तमानपत्रांचे वाचन करा. त्यातील विज्ञान वार्ता वाचा, त्यांचा संग्रह करा, सर्वांशी चर्चा करा. म्हणजे तुमचं ज्ञान अधिकाधिक समृद्ध होऊन तुम्हाला काय होईल? नवीन विचार सुचतील. तुम्ही एखादा शोध लावू शकाल. बाळांनो, अशा रीतीने आपण हा पाठ अभ्यासलेला आहे. हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्या प्रश्नांची उत्तरे मी नक्कीच देईल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. आपण आज पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा तपशीलवार व्यवस्थितपणे विविध उदाहरणांचा उपयोग करून विविध प्रयोग अभ्यासून आपण सूक्ष्म रीतीने हा पाठ अभ्यासलेला आहे. खूप खूप धन्यवाद.